So, this is our 14th lecture on the topic, that is chapter number 11, Electric Current through the Conductors of 11th Science of Maharashtra Board. And in today's lecture, we are discussing the numericals which are asked in JEE main exam or AIEEE exam. The AIEEE exam was renamed as JEE exam. You know it. Okay. And in today's lecture, we are discussing the examples on the topic, that is combination of resistances and their equivalent resistance, as well as current flowing through the resistance, as well as power loss in the resistance in this lecture. Okay, the first example, that is our overall 15th example on this type, is the total current supplied to the circuit by the battery is. आणि हे जे एक्झाम्पल आहे हे विचारलंय JEE मेन 2004 किंवा AIEEE 2004. पहिले या एक्झामचं नाव AIEEE असं होतं, त्यामुळे तुम्हाला समोर नावं AIEEE असेच दिसतील. इथे मी मुद्दाम JEE मेन असं लिहिलं. 2004 मध्ये त्याचं नाव JEE मेन नव्हतं, AIEEE होतं. तर ही बॅटरी 6 व्होल्टची बॅटरी या सर्किटला किती करंट पाठवेल तो करंट आपल्याला शोधायचा आहे. आता सर्किट बघा. आता सर्किटमध्ये जे रेजिस्टन्सेस आहेत त्याला मी नाव देतो. हा 3 ओहमचा जो रेजिस्टन्स आहे त्याला मी म्हटलं रेजिस्टन्स 1. हा जो 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे त्याला मी म्हटलं रेजिस्टन्स नंबर 2. हा जो 6 ओहमचा रेजिस्टन्स आहे त्याला मी म्हटलं रेजिस्टन्स नंबर 3. आणि हा जो 1.5 ओहमचा रेजिस्टन्स आहे त्याला मी म्हटलं रेजिस्टन्स नंबर 4. बघा आता बॅटरीच्या पॉझिटिव्हला रेजिस्टन्स 2चं एक टर्मिनल जोडलं गेलं आहे, रेजिस्टन्स 3चं एक टर्मिनल जोडलं गेलं आहे, रेजिस्टन्स 1चं एक टर्मिनल जोडलं गेलेलं आहे. बरोबर आहे. बॅटरीच्या पॉझिटिव्हला रेजिस्टन्स 2 जोडला गेला आहे, रेजिस्टन्स 3 जोडला गेला आहे, रेजिस्टन्स 1 जोडला गेला आहे. पहा आता ही 6 व्होल्टची बॅटरी मी या सर्किटला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये काढतोय. नाव लोक, दिस इज 6 व्होल्ट बॅटरी. त्याच्या पॉझिटिव्हला नंबर 2चा रेजिस्टन्सचं एक टर्मिनल, नंबर 2च्या रेजिस्टन्सचं एक टर्मिनल जोडलं गेलं. बरोबर आहे. नंबर 3च्या रेजिस्टन्सचं एक टर्मिनल, नंबर 3चा रेजिस्टन्स हे पण जोडलं गेलं आहे बॅटरीच्या पॉझिटिव्हला. आणि नंबर 1चा जो रेजिस्टन्स आहे त्याचं पण टर्मिनल बॅटरीच्या पॉझिटिव्हला आहे. नंबर 2चं बॅटरीच्या पॉझिटिव्हला, नंबर 3चं एक टर्मिनल बॅटरीच्या पॉझिटिव्हला आणि नंबर 1चं टर्मिनल बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडलं गेलं. बरोबर पहा तिन्ही. त्यानंतर नंबर 3चं सेकंड टर्मिनल आणि नंबर 2चं सेकंड टर्मिनल आणि नंबर 4चं सेकंड टर्मिनल एकत्र आहे. नंबर 2चं सेकंड टर्मिनल, नंबर 3चं सेकंड टर्मिनल आणि नंबर 4चं सेकंड टर्मिनल एकत्र आहे. बरोबर पहा. हा तो पॉईंट इथे आलेला. त्यानंतर हा जो रेजिस्टन्स 3 ओहमचा आहे तो इथे आलाय की ज्या रेजिस्टन्स 1चं सेकंड टर्मिनल कोणाला जोडलं गेलं आहे, रेजिस्टन्स 4च्या सेकंड टर्मिनलला. हा 3 ओहमचा रेजिस्टन्स की ज्याचा सेकंड टर्मिनल रेजिस्टन्स 4च्या सेकंड टर्मिनलला कनेक्ट झालाय. आणि या ठिकाणी हा पॉईंट आलेलाच आहे. सो दिस सर्किट इज इक्विव्हॅलंट टू दिस सर्किट. आता या सर्किटकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. आलं लक्षात? बघून घ्या एकदा व्यवस्थित कशा प्रकारे मी त्याला सिम्प्लिफाय केलं. तर त्याच सर्किटला मी अजून सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये काढतो. हेच सर्किट या प्रकारे काढता येतं का बघा. हा 3 ओहमचा रेजिस्टन्स, ठीक आहे, 3 ओहमचा रेजिस्टन्स, याचा एक पॉईंट, या 6 ओहमचा म्हणजे याचा एक पॉईंट आणि 2 ओहमचा एक पॉईंट एकत्र आहेत. 2 ओहमचा एक पॉईंट, 6 ओहमचा एक पॉईंट आणि 3 ओहमचा एक पॉईंट, हे सगळे एकत्र आहेत बॅटरीच्या पॉझिटिव्हला. 6 आणि 2 हे पॅरलल दिसत. याचा सेकंड टर्मिनल, 6 आणि 2चे सेकंड टर्मिनल हे या रेजिस्टन्स 4ला कनेक्ट आहे, रेजिस्टन्स 4ला कनेक्ट आहे. आणि या 3 ओहमचं सेकंड टर्मिनल पण या रेजिस्टन्स 4ला कनेक्ट आहे, 3 ओहमचं सेकंड टर्मिनल कनेक्ट आहे. पहा ही फिगर आणि ही फिगर सारखीच आहे का चेक करा. समजून घ्या व्यवस्थित. वाटल्यास पॉज करून तुम्ही थोडा विचार करा, तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ पॉज करायचा, व्यवस्थित लक्षात घ्या आणि नंतर मग तुम्ही त्याला व्हेरीफाय करू शकता. नेक्स्ट पॉईंट इज, पहा आता तीच फिगर
आता 6 ओहम आणि 2 ओहम पॅरललमध्ये आहेत. सो मीन्स रेजिस्टन्स 2 आणि रेजिस्टन्स 3 दे आर इन पॅरलल. सो 2 अँड 3 आर पॅरलल. सो इक्वॅलंट रेजिस्टन्स इज, त्याला मी म्हणतो R23. म्हणजे या दोन रेजिस्टन्सेसच्या ऐवजी मी एक रेजिस्टन्स तयार करतोय, इक्वॅलंट रेजिस्टन्स काढतोय म्हणजे. सो R2 इंटू R3 अपॉन R2 प्लस R3. सो 2 इंटू 6 अपॉन 2 प्लस 6 मीन्स 12/8 मीन्स 1.5. म्हणजे या दोन रेजिस्टन्सेसच्या ऐवजी आपण एकच रेजिस्टन्स या ठिकाणी तयार केला, म्हणजे इक्वॅलंट रेजिस्टन्स काढला R23, तो आला 1.5 ओहम. ठीक आहे, या दोघांच्या ऐवजी हा 1.5, हा 3 जसा आहे तसाच, हा 1.5 जसा आहे तसाच. ओके, नाव आता या दोघांचं सिरीज काढून घ्या. नाव R23 हा R23 आहे, बरोबर आहे. हा R23 इज इन सिरीज विथ R4. या R4शी या सिरीजमध्ये. मग या दोघांचं इक्वॅलंट काय होईल? R234 म्हणतो मी त्याला. R234 हा कंप्लीट इक्वॅलंट किती असेल? याच्याऐवजी आपल्याला एक रेजिस्टन्स तयार करायचा आहे. सो R234 इज इक्वल टू R23 प्लस R4. हा प्लस हा मीन्स 1.5 प्लस 1.5 मीन्स 3 ओहम. म्हणजे या दोघांच्या ऐवजी फक्त आपल्याला एकच रेजिस्टन्स मिळाला 3 ओहमचा. पहा आता हा 3 ओहमचा रेजिस्टन्स जसा आहे तसाच नंबर 1. आणि या सगळ्यांच्या ऐवजी R234 म्हणजे 3 ओहम. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष ठेवा. तीच फिगर मी सिम्प्लिफाय करत चाललोय. आता 3 आणि 3 पॅरलल. सारख्या व्हॅल्यूचे दोन रेजिस्टन्सेस पॅरलल असतील तर इक्वॅलंट किती असतं? त्याच्या हाफ. म्हणजे या दोघांच्या ऐवजी जर मी एकच रेजिस्टन्स काढला तर तो कितीचा काढावा लागेल? 1.5चा. डायरेक्ट आपल्याला सांगता येतं, पण ठीक आहे, आपल्याला मॅथमॅटिकली मांडायचं पण आहे. सो 1 अँड R234 आर पॅरलल. सो इक्वॅलंट इज R1234 म्हणतो मी त्याला. सो दिस इज R1234. R1 इंटू R234 अपॉन R1 प्लस R234. सो 3 इंटू 3 अपॉन 3 प्लस 3 मीन्स 9/6 मीन्स 1.5. म्हणजे या दोघांचं इक्वॅलंट भेटलं आपल्याला 1.5. आता बॅटरी आहे 6 वोल्टची आणि ती जी फिगर होती आपली, ही फिगर, या फिगरमध्ये जे सगळे रेजिस्टन्सेस होते या सगळ्यांचं इक्वॅलंट किती आलं? 1.5. ठीक आहे, आता 6 वोल्टची बॅटरी या 1.5 ओहमच्या रेजिस्टन्समधनं किती करंट पाठवेल? I इज इक्वल टू V/R. R इक्वॅलंट, जे काही इक्वॅलंट असेल त्याचं. V आहे 6 वोल्ट आणि या सगळ्यांचे इक्वॅलंट रेजिस्टन्स किती आहे? 1.5. सो 6 अपॉन 1.5 मीन्स 4 एम्पियर. म्हणजे ही बॅटरी 4 एम्पियर करंट त्या ठिकाणी त्या सर्किटमधनं पाठवेल. सो अवर आन्सर बिकम्स आन्सर नंबर ए. आलं लक्षात? ती फिगर सिम्प्लिफाय कशी करायची ते समजणं महत्त्वाचं. ओके, हे पहिलं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 16 and it is again taken from AIEEE exam 2006. Now look at the example. What is the example? The current I drawn from the 5 volt source will be. हा जो 5 व्होल्टचा सोर्स आहे याच्यामधनं किती करंट ओढल्या जाईल किंवा हा सप्लाय किती करंट सप्लाय करेल ते आपल्याला विचारलंय. म्हणजे हा सप्लाय या सर्किटला किती करंट देईल तो करंट आपल्याला शोधायचा आहे. मग करंट किती देईल हे काढण्यासाठी व्होल्टेज तुम्हाला माहिती आहे, म्हणजे या सर्किटचं रेजिस्टन्स तुम्हाला काढावं लागेल. कारण की आय काढण्यासाठी व्ही आणि आर माहिती पाहिजे. सो वी हॅव टू फाइंड इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ धिस कॉम्बिनेशन. सो फॉर कॅल्क्युलेटिंग द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स लुक ॲट दिस फिगर. मी आता या ठिकाणी या रेजिस्टन्सेसला नावं दिलेत. याला म्हटलं रेजिस्टन्स 1, रेजिस्टन्स 2, रेजिस्टन्स 3, हा रेजिस्टन्स 4 आणि रेजिस्टन्स 5. आता एक थोडक्यात लक्षात ठेवा, हे असं जर असेल की नाही सर्किट दिलेलं तुम्हाला तर हे विस्टोन नेटवर्क असतं. हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा, ही फिगर लक्षातच ठेवा. अशा प्रकारचं नेटवर्क असेल तर ते विस्टोन नेटवर्क असतं. अशी जर तुम्हाला रेजिस्टन्स जोडलेले असेल फिगरमध्ये तर. ठीक आहे, मग आता हीच फिगर बघा, हा रेजिस्टन्स 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. आता बॅटरीच्या पॉझिटिव्हला रेजिस्टन्स 3चं एक टर्मिनल आहे आणि रेजिस्टन्स 1चं एक टर्मिनल आहे. बॅटरीच्या पॉझिटिव्हला रेजिस्टन्स 3चं एक टर्मिनल आहे आणि रेजिस्टन्स 1चं एक टर्मिनल आहे. रेजिस्टन्स 1चं दुसरं टर्मिनल कोणाला जोडलं गेलं आहे? रेजिस्टन्स 5च्या एका टर्मिनलला आणि रेजिस्टन्स 2च्या एका टर्मिनलला. बघा, रेजिस्टन्स 1चं सेकंड टर्मिनल या 5व्या रेजिस्टन्सच्या एका टर्मिनलला आणि रेजिस्टन्स दुसऱ्या रेजिस्टन्सच्या एका टर्मिनलला जोडला गेला आहे. सो
रेजिस्टन्स 1चं सेकंड टर्मिनल 5व्या रेजिस्टन्सला जोडल्या गेलं आहे आणि सेकंड रेजिस्टन्सला जोडल्या गेलं आहे. आला पॉईंट. आता या सेकंड रेजिस्टन्सचं सेकंड टर्मिनल हे कोणाला जोडलं गेलं आहे? बॅटरीच्या निगेटिव्हला ॲज वेल ॲज चौथ्या रेजिस्टन्सच्या सेकंड टर्मिनलला. सेकंड रेजिस्टन्सचं सेकंड टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्हला ॲज वेल ॲज चौथ्याच्या सेकंड टर्मिनलला. ओके. आणि चौथ्याचं फर्स्ट टर्मिनल कुठे? तिसऱ्या आणि पाचव्याला. तिसऱ्याचं सेकंड टर्मिनल आणि पाचव्याचं सेकंड टर्मिनल. तिसऱ्याचं सेकंड टर्मिनल आणि पाचव्याचं सेकंड टर्मिनल म्हणजे हे इथे चौथ्याचं सेकंड टर्मिनल जोडलं गेलं आहे. बघा आता हे आणि हे म्हणजेच काय? व्हीटस्टोन नेटवर्क. म्हणून मग अशी जर डायग्राम असेल तर ती व्हीटस्टोन नेटवर्क असते हे लक्षात घ्या. आता बघा हा 10 20 म्हणजे हा R1 10 R2 20 R3 आहे 5 R4 आहे 10. व्हीटस्टोन नेटवर्कमध्ये R1 R2 R3 R4 असे असतं ना. मग आपण काय बघितलंय? जर R1 अपॉन R2 इज इक्वल R3 अपॉन R4 असेल तर या ब्रांचमधनं करंट जात नसतो. मग आता जर या ब्रांचमधनं करंट गेलाच नाही तर या ठिकाणी या रेजिस्टन्सचा काहीच फायदा नाही आहे. तो सर्किटमध्ये असला काय नसला काय सारखंच आहे. सो दिस इज नथिंग बट द व्हीटस्टोन नेटवर्क. ही फिगर व्हीटस्टोन नेटवर्क आहे. ॲज R1 अपॉन R2 इज इक्वल R3 अपॉन R4 10/20 इज इक्वल 5/10 म्हणजेच 1/2 रेशो मिळतो आपल्याला. सो नो करंट पासेस थ्रू R5. सो इट हॅज नो रोल इन द सर्किट. त्यामुळे त्या पाचव्या रेजिस्टन्सचा काहीच रोल त्या सर्किटमध्ये नसेल. म्हणून मग हा पाचवा रेजिस्टन्स मी काढून टाकला. दाखवलाच नाही. हा 10 20 5 10 10 20 5 10. आता या पॅरलल कॉम्बिनेशनचं इक्वॅलंट रेजिस्टन्स काढायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? हे दोघं सिरीजमध्ये आहेत त्यांचं इक्वॅलंट काढा. हे दोघं सिरीजमध्ये आहेत त्यांचं इक्वॅलंट काढा. सो R1 अँड R2 आर इन सिरीज. सो देअर इक्वॅलंट इज R1 प्लस R2 मीन्स 10 प्लस 20 30 ओहम. म्हणजे या दोघांच्या ऐवजी आपल्याला मिळाला 30 ओहमचा रेजिस्टन्स. इक्वॅलंट रेजिस्टन्स यांचं 30 ओहम. आणि यांचं इक्वॅलंट किती असेल? 5 प्लस 10 म्हणजे 15. सो R3 अँड R4 आर इन सिरीज. सो देअर इक्वॅलंट इज R3 प्लस R4 इज 5 प्लस 10 इज इक्वल टू 15. ठीक आहे. म्हणजे या दोघांसाठी मिळालं आपल्याला 30 ओहम. या दोघांसाठी मिळालं 15 ओहम. हे 5 व्होल्टचा सप्लाय आपण त्याला कनेक्ट केलेला आहे. आता 30 ओहम आणि 15 ओहम म्हणजे R12 30 ओहम आहे आणि R34 15 ओहम आहे. हे दोघं पॅरलल आहेत. हे जर पॅरलल आहेत यांचं इक्वॅलंट किती असेल? या दोघांच्या ऐवजी आपल्याला एकच रेजिस्टन्स तयार करायचा आहे किंवा इक्वॅलंट रेजिस्टन्स काढायचा आपल्याला त्याचा. सो 30 आणि 15 पॅरलल. सो देअर इक्वॅलंट इज R12 अँड R34 आर पॅरलल. सो देअर इक्वॅलंट इज R12 into R34 upon R12 plus R34 means 30 into 15 upon 30 plus 15 means 450 upon 45. So R equivalent is 10 ओहम. म्हणजे याचं इक्वॅलंट होईल 10 ओहम. म्हणजे आता त्या दोन रेजिस्टन्सेसच्या ऐवजी आपण एकच रेजिस्टन्स दाखवला. इक्वॅलंट फिगर काढली मी. या दोघांच्या ऐवजी एकच रेजिस्टन्स 10 ओहमचा की ज्याला सप्लाय कितीचा आहे? 5 व्होल्टचा. सो V is 5 व्होल्ट, R is 10 व्होल्ट. We have to find current. करंट किती असेल? The current supplied by the battery to the circuit is, हा करंट असेल I is equal to V by R equivalent. हा करंट असेल I is equal to V by R equivalent. R equivalent किती आहे? 10 आहे. V किती आहे? 5 आहे. So it is 0.5 ampere. So our answer becomes 0.5 ampere means option number B. ओके. ही फिगर लक्षात ठेवा. ही व्हीटस्टोन नेटवर्कची फिगर आहे. अशा फॉर्ममध्ये देतात सहसा. The next example is, that is example number 17, which is again taken from AIEEE exam 2002. बघा काय म्हटलंय तर, a wire when connected to 220 volt main supply has power dissipation P1. ओके. म्हणजे एक वायर आहे ती जर आपण मेन सप्लायला कनेक्ट केली तर त्याच्यामधनं पॉवर डेसिपेशन P1 एवढं होतं. नाव द वायर इज कट इंटू 2 इक्वल पीसेस. त्या वायरचे आपण 2 सारखे भाग केले. विच आर कनेक्टेड इन पॅरलल टू द सेम सप्लाय. त्या वायरचे 2 तुकडे केले. दोन्ही तुकडे आपण पॅरललमध्ये जोडले आणि त्याच सप्लायला ते दोन्ही पॅरललमध्ये जोडलेले तुकडे जोडून टाकले टू द सेम सप्लाय. पॉवर डिसिपेशन इन द केस इज P2. ते दोघांना पॅरललमध्ये जोडल्यानंतर जी पॉवर त्या ठिकाणी लॉस होते ती जर P2 असेल देन P2 इज टू P1 इज, तर P2 अपॉन P1 हा रेशो आपल्याला काढायचा आहे. बघा आता व्यवस्थित लक्ष ठेवा.
आता या ठिकाणी थोडंसं काय म्हणतील आपलं बघा, पहिले जी वायर कनेक्ट, समजा वायरचं रेजिस्टन्स आर आहे, हां हे रेजिस्टन्स म्हणजे आर म्हणजे वायर आहे ही, हां वेन वायर इज कनेक्टेड देन पॉवर लॉस इज P1. मग आर एवढ्या रेजिस्टन्सची वायर आपण त्या सप्लायला जोडली तर पॉवर लॉस किती होईल, V²/R. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आर इज रेजिस्टन्स ऑफ वायर. आता आपण काय केलं, त्या वायरला कट केलं, त्याचे दोन सारखे भाग केले, ते दोन्ही सारखे भाग एकमेकांना पॅरललमध्ये जोडले आणि त्याच सप्लायला ते जोडून टाकले. सो व्हेन वायर इज कट इंटू 2 पार्ट्स ऑफ इक्वल लेंथ देन रेजिस्टन्स ऑफ इच पार्ट बिकम्स R/2. पूर्ण वायरचं रेजिस्टन्स जर आर आहे तर अर्ध्या वायरचं रेजिस्टन्स किती होईल, R/2. सो रेजिस्टन्स ऑफ इच पार्ट बिकम्स R/2. नाउ दीज आर इन पॅरलल. आता हे दोन्ही वायर पॅरललमध्ये जोडले आपण त्याच सप्लायला, म्हणजे R/2चा रेजिस्टन्स आणि R/2चा रेजिस्टन्स अर्धे अर्धे वायर आहेत ते, हां R/2चा रेजिस्टन्स आणि R/2चा रेजिस्टन्स पॅरललमध्ये जोडला आपण सेम सप्लायला व्हीला. आता या दोघांचं इक्वॅलंट किती होईल, सारख्या व्हॅल्यूचे दोन रेजिस्टन्सेस जर आपण पॅरललमध्ये जोडले तर इक्वॅलंट किती होतं, त्याच्या अर्ध. मग R/2च्या अर्ध म्हणजे R/4. पाहतेस मी इथं का तर. सो आर इक्वॅलंट इज R1R2 अपॉन R1 प्लस R2 मीन्स R/2 इंटू R/2 अपॉन R/2 प्लस R/2. सो इट इज R/4. हे झालं R/4. म्हणजे त्या वायरचे दोन तुकडे आपण तयार केले, प्रत्येकाचा रेजिस्टन्स R/2 असेल आणि ते दोन तुकडे आपण त्याच सोर्सला पॅरललमध्ये जोडले. मग R/2चे दोन पॅरललमध्ये जोडले म्हणजेच आपण R/4चं रेजिस्टन्स त्या सप्लायला जोडलं. सो द पॉवर लॉस इन दिस पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ वायर्स मीन्स इन रेजिस्टन्स R/4. आता दोन वायरच्या ऐवजी आपण हा एकच रेजिस्टन्स दाखवला R/4चा, तर या R/4 मध्ये किती त्या ठिकाणी पॉवर लॉस होईल, तर फॉर्म्युला असेल P2 इज इक्वल टू V² अपॉन R इक्वॅलंट. R इक्वॅलंट किती आहे, R/4. सो V² अपॉन R/4. सो 4 टाइम्स V²/R. ठीक आहे, म्हणजे नंतरची लॉस होणारी पॉवर 4 टाइम्स V²/R आहे. पहिले जेव्हा ती कंप्लीट वायर आपण लावली होती फक्त, तर पॉवर लॉस किती झाली होती, V²/R. आणि जर आपण वायरचे दोन तुकडे केले सारखे आणि पॅरललमध्ये जोडली तर पॉवर लॉस किती होऊन राहिली, 4 टाइम्स V²/R. म्हणजे पहिले होणाऱ्या पॉवरच्या 4 टाइम्स. सो P2 अपॉन P1 दोघांचा रेशो घेतला, इट इज 4. सो द पॉवर लॉस इन द parallel combination of the same wire becomes 4 times. Again, the next example is on the combination of resistance and power loss in that combination. Okay, काय म्हटलं बघा एक्झाम्पल मध्ये, इफ इन द सर्किट पॉवर डिसिपेटेड इज 150 वॅट. या सर्किटमध्ये जर पॉवर लॉस 150 वॅट होत असेल तर देन आर इज, तर या रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे. वी हॅव टू फाइंड द रेजिस्टन्स. ओके, बघा आता 15 व्होल्टचा सप्लाय म्हणजे व्ही आहे 15 व्होल्ट. या दोन पॅरलल कॉम्बिनेशन, या दोन रेजिस्टन्सेसचं पॅरलल कॉम्बिनेशन आहे. त्यातला एक रेजिस्टन्स 2 ओहमचा आहे आणि एक आहे 8 ओहमचा की जो आपल्याला शोधायचा आहे. मग आता पॉवर लॉसचा जनरल फॉर्म्युला काय असतो, द पॉवर डिसिपेटेड इन द सर्किट इज, पॉवरचा फॉर्म्युला काय, V²/R इक्वॅलंट. मग आता या ठिकाणी व्ही आपल्याला माहिती आहे 15 व्होल्ट, पण आर मध्ये पॅरलल कॉम्बिनेशन दिलं आहे दोन रेजिस्टन्सेसचं. मग या दोन रेजिस्टन्सेसचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती असेल ती तुम्हाला सांगता येतं पॅरलल कॉम्बिनेशनचं. एक आहे आर व्हॅल्यूचा, एक आहे 2 ओहमचा. सो ॲज 2 ओहम इज पॅरलल टू R ओहम, सो इक्विव्हॅलंट इज, आर इक्विव्हॅलंट किती होईल, 2 into R upon 2 plus R. So this is equivalent resistance of this combination. So in place of R equivalent, place this value 2 into R upon 2 plus R. So we get power is 150 watt, बरोबर आहे. V is 15 volt. So replace V by 15 and replace R equivalent by 2 into R upon 2 plus R. Okay. We are simplifying the mathematical steps. These are simple one. Now take this denominator to this side. So 150 into 2R upon 2 plus R is equal to 225. आहे बरोबर, बघून घ्या. ओके, नाव 150 ने 2R ला मल्टिप्लाय केलं आणि हा 2 प्लस आर इकडे आणला.
न्यूमरेटर इज न्यूमरेटरमध्ये जाईल, हा मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. सो 150 इंटू 2 मीन्स 300 आर, बरोबर आहे. आणि हा 2 प्लस आर इकडे आला, सो 225 इंटू 2 प्लस आर. सो 300 आर इज इक्वल टू 225 इंटू 2 मीन्स 450 प्लस 225 इंटू आर म्हणजे 225 आर आहे, बरोबर. आता हा 225 आर इकडे घेतला, सो 300 आर मायनस 225 आर इज इक्वल टू 450. आता या दोघांचं सबट्रॅक्शन केलं, सो 75 आर इज इक्वल टू 450. सो आर बिकम्स 450 अपॉन 75. 450ला 75ने भाग दिला 6चा भाग जातो, बरोबर आहे. सो आर बिकम्स 6 ओहम. सो आवर आन्सर फॉर द एक्झाम्पल इज 6 ओहम. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या, इथे थोडासा पॉईंट लक्षात घ्या. तुम्हाला एक सर्किट दिलेला आहे, त्या सर्किटला किती व्होल्टचा सप्लाय आहे तो दिलेला आहे, आणि त्या सर्किटमध्ये किती पॉवर लॉस होऊन राहिली ती लॉस होणारी पॉवर दिलेली आहे, आणि तुम्हाला त्या सर्किटमधलं रेजिस्टन्स विचारलं आहे की या रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असेल. तर मग आता जनरल पॉवरचा फॉर्म्युला कोणता घेतला आपण, V²/R. त्यानुसार पॉवर बघितलं किती असेल तर काय असेल तर, आणि इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती असेल या पॅरलल कॉम्बिनेशनचा तो एक फॉर्म्युला वापरला. या प्रकारे आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. अगेन द एक्झाम्पल नंबर 19 विच इज अगेन टेकन फ्रॉम AIEEE 2004. बघा आता इथे व्यवस्थित लक्ष ठेवा. या एक्झाम्पलला मी वाचण्याच्या पूर्वी काही पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जर रेजिस्टन्सेस पॅरललमध्ये असतील तर त्यांच्या अक्रॉसचं व्होल्टेज सारखं असतं, बरोबर आहे. इफ रेजिस्टन्सेस आर इन पॅरलल देन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस देम इज सेम. हा पॉईंट आपल्याला माहिती आहे, ओके. अँड द करंट फ्लोईंग थ्रू दिस पॅरलल ब्रांचेस डिपेंड्स ऑन द रेजिस्टन्सेस. या रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे त्याच्यावर त्याच्यामधनं जाणारा करंट डिपेंड करतो. द करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स डिपेंड ऑन द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. दिस थिंग यू नो. इफ रेजिस्टन्स इज लार्ज देन करंट फ्लोईंग through the resistance will be small, and if resistance is small then current flowing through that resistance will be large. हे आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. हे सगळे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काही अडचण येणार नाही. An electric current is passed through a circuit containing 2 wires of same material. म्हणजे 2 वायर दिल्यात आपल्याला एकाच मटेरियल पासून बनलेल्या. आता सेम मटेरियल म्हटलं की रेजिस्टिव्हिटी सारखी असते. हां, रेजिस्टिव्हिटी म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स सारखं असतं. कनेक्टेड इन पॅरलल. आता ह्या दोन्ही वायर पॅरललमध्ये जोडल्या आहेत. इफ देअर लेंथ अँड रेडाय आर इन द रेशो 4/3 अँड 2/3. म्हणजे त्यांच्या लेंथमधला रेशो 4:3 आहे आणि रेडियसमधला रेशो 2:3 आहे. देन द रेशो ऑफ करंट पासिंग थ्रू द वायर्स विल बी. तर त्या वायरमधनं जो करंट पास होईल त्या करंटमध्ये काय रेशो असेल तो रेशो आपल्याला विचारला आहे, ठीक आहे. आता बघा, 2 ज्या वायर दिल्यात त्या वायरच्या ऐवजी मी रेजिस्टन्सेस काढले R1 आणि R2. पहिली वायर म्हणजे तिचं रेजिस्टन्स घेतलं R1, दुसरी वायर मी तिचं रेजिस्टन्स R2 घेतलं. हे पॅरललमध्ये जोडल्यात एका सप्लायला. साहजिकच आहे, रेजिस्टन्सेसच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या असल्यामुळे जाणारा करंट वेगवेगळा असेल. रेजिस्टन्स R1 मधनं समजा I1 एवढा करंट जातोय आणि रेजिस्टन्स R2 मधनं समजा I2 एवढा करंट चाललाय, ठीक आहे. नाउ लुक, बोथ द वायर्स आर ऑफ सेम मटेरियल. सेम मटेरियल म्हणजे रेजिस्टिव्हिटी सेम. सो ρ1 इज इक्वल टू ρ2. देअर लेंथ अँड रेडाय आर इन द रेशो 4:3 अँड 2:3. सो लेंथ म्हणजे L1/L2 4/3 हा रेशो दिलेला आहे आणि रेडियसमधला रेशो म्हणजे R1/R2 दिला आहे 2:3. देन रेशो ऑफ करंट पासिंग थ्रू देम. सो करंटचा रेशो काढायचा म्हणजे I1/I2 आपल्याला शोधायचा आहे. आता व्यवस्थित लक्ष ठेवा. द रेजिस्टन्स ऑफ फर्स्ट वायर इज. आता हा जो फॉर्म्युला आहे हा अजून तुमचा झाला नाही. पुढचा जे टॉपिक आहे आपलं रेजिस्टिव्हिटी, त्या पॉईंटमध्ये हा फॉर्म्युला तुमचा होईल. रेजिस्टन्स ऑफ वायर डिपेंड्स डायरेक्टली ऑन इट्स लेंथ. वायरच्या लेंथशी रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. अँड रेजिस्टन्स ऑफ वायर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द वायर. सो R डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L, R इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू A. दोघांना आपण एकत्र केलं, दोन्ही रिलेशन एकत्र केले तर रेजिस्टन्स इज इक्वल टू ρ1 L1/A1.
रो वन असतं त्या मटेरियलची प्रॉपर्टी, ही कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे हां, ही त्या मटेरियलची प्रॉपर्टी असते. याच्याबद्दल आपण जास्त बोलूच पुढच्या टाईपमध्ये. सो रो वन L1 अपॉन A1 एवढं त्याचं रेजिस्टन्स असेल पहिल्या वायरचं. मीन्स रो वन L1 अपॉन A1. A1 म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन त्या वायरचा. मग वायरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसा असतो, सर्क्युलर, आणि त्यामुळे किती घेतला एरिया मी, पाय R1 स्क्वेअर. R1 त्या वायरची रेडियस. ओके, सो रेजिस्टन्स ऑफ फर्स्ट वायर इज रो वन L1 अपॉन पाय R1 स्क्वेअर. सिमिलरली द रेजिस्टन्स ऑफ सेकंड वायर, दुसरी वायर पण घेतली आपण, तर त्या दुसऱ्या वायरचा रेजिस्टन्स किती असेल, फॉर्म्युला तोच, रो टू L2 अपॉन A2. सो रो टू L2 अपॉन पाय R2 स्क्वेअर. हे झालं पहिल्या वायरचं रेजिस्टन्स, हे झालं दुसऱ्या वायरचं रेजिस्टन्स. आपल्याला हे दोन्ही रेजिस्टन्सेस किंवा या दोन्ही वायर पॅरललमध्ये जोडल्या आहेत आपण त्या सप्लायच्या अक्रॉस. सो ॲज दे आर इन पॅरलल, सो पोटेन्शियल डिफरन्स काय असेल दोघांच्या अक्रॉसचं सारखं. बघा काय म्हणता लोक, ॲज दे आर इन पॅरलल सो पोटेन्शियल डिफरन्स इज सेम. मीन्स V1 इज इक्वल टू V2. आणि V1 आणि V2 सारखे असतील, म्हणजे या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आणि या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज सारखं असेल. किती असेल, सारखं असेल म्हणजे किती असेल, V एवढं असेल. सो V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू V. सो V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू V. V1 मीन्स I1 R1, V2 I2 R2. सो I1 अपॉन I2, हा I2 इकडे ट्रान्सफर केला. सो I1 अपॉन I2 इज इक्वल टू R2 अपॉन R1. R2चा फॉर्म्युला काय आहे, R2चा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे रो टू L2 अपॉन पाय R2 स्क्वेअर. रो टू L2 अपॉन पाय R2 स्क्वेअर इंटू R1 पाय R1 स्क्वेअर अपॉन रो वन L1. लिहिताना त्याला उलट लिहिलं मी, हा रेशोमध्ये, पण मी याला मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिलं. आता रो वन आणि रो टू सारखेच आहेत, त्यामुळे ते कॅन्सल होतील. हा पाय कॅन्सल होईल. ओके, सो इट बिकम्स L2 अपॉन L1 R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर. सो L2 अपॉन L1 इज 3/4. आपल्याला रेशो दिलेला आहे. L1 अपॉन L2 4/3 म्हणजे L2 अपॉन L1 3/4 होईल. आणि R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर, R1 अपॉन R2 किती आहे, 2/3 आहे ना. R1 अपॉन R2 2/3 आहे, L1 अपॉन L2 4/3 आहे. L1 अपॉन L2 जर 4/3 आहे तर L2 अपॉन L1 झाला 3/4 आणि R1 अपॉन R2 2/3 आहे, त्यामुळे R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर झाला 4/9. 4 कॅन्सल, 3/9 म्हणजेच 1/3. सो I1 अपॉन I2 इज 1/3. म्हणून मग आपल्याला आपल्या याचा आन्सर मिळतं पर्याय क्रमांक B 1/3. ओके, हे होतं AIEEE 2004 मधलं एक्झाम्पल. कॉन्सेप्टकडे लक्ष ठेवा. दोन वेगवेगळ्या वायर पॅरललमध्ये जोडल्या आहेत, तर दोघांमधनं जाणारा करंट हा त्या वायरच्या रेजिस्टन्सवर डिपेंड असतो. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. अगेन द नेक्स्ट एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम AIEEE 2005. काय म्हटलं बघा एक्झाम्पलमध्ये, अ हीटर कॉईल इज कट इंटू 2 इक्वल पार्ट्स. एक हीटर कॉईल आहे, तिला आपण 2 सारख्या भागांमध्ये कट केलं. मग समजा हीटर कॉईलचं रेजिस्टन्स जर R असेल, तर आता जे 2 भाग आपण तयार केले त्या प्रत्येक भागाचं रेजिस्टन्स किती होईल, R/2 इंटू 2 इक्वल पार्ट्स अँड ओनली 1 पार्ट इज नाव यूज इन द हीटर. आणि त्या 2 पार्टपैकी फक्त एकच पार्ट म्हणजे अर्धी वायर आपण हीटरमध्ये वापरली. द हीट जनरेटेड विल नाव बी. तर या ठिकाणी तयार होणारी हीट किती असेल ते आपल्याला विचारलं आहे. आता वायर हिटिंग कॉईल जर अर्धी झाली तर हीट लॉस अर्धी होईल की ट्वाईस होईल की 4 टाइम्स होईल की 1/4 होईल ते आपल्याला शोधायचं आहे. बघा, समजा ही कॉईल की जिचं रेजिस्टन्स R आहे, ती जेव्हा आपण त्या सप्लायला जोडू तेव्हा लॉस होणारी हीट किती असेल, म्हणजे त्याला पॉवर म्हणू आपण. पॉवर लॉस किती असेल, V²/R. एवढी पॉवर त्या ठिकाणी लॉस होईल जेव्हा कंप्लीट वायर जोडलेली असेल तेव्हा. आता आपल्याला काय म्हटलं त्यांनी, द हीटर वायर इज कट इंटू 2 इक्वल पार्ट्स. वेन द हीटर कॉईल इज कट इंटू 2 इक्वल पार्ट्स, इच पार्ट हॅज रेजिस्टन्स R/2. प्रत्येक पार्टचा रेजिस्टन्स R/2 असेल. आता त्या 2 पार्टपैकी फक्त एक पार्ट आपल्याला जोडायचा सर्किटमध्ये. वेन ओनली 1 पार्ट इज यूज आउट ऑफ द 2 पार्ट्स, देन द पॉवर लॉस इज, म्हणजे या सर्किटमध्ये आता रेजिस्टन्स जोडलेला असेल R/2 व्हॅल्यूचा. मग आता R/2 व्हॅल्यूचा रेजिस्टन्स जर V एवढ्या पोटेन्शियल डिफरन्सला आपण जोडला तर पॉवर लॉस किती होते. सो पॉवर लॉस बिकम्स V²/R.
आर किती आहे, R/2 आहे आता, कारण की आपण अर्धीच वायर जोडली, हिटिंग कॉईल अर्धीच जोडलेली आहे, म्हणजे R/2 रेजिस्टन्स जोडला आहे. सो इट बिकम्स 2 टाइम्स V²/R मीन्स 2 टाइम्स द इनिशियल पॉवर. म्हणजे पहिले जी हिटिंग कॉईल आपण जोडली होती त्याच्यामध्ये जी पॉवर लॉस होत होती त्याच्या ट्वाईस पॉवर लॉस अर्धी कॉईल जर आपण जोडली सर्किटमध्ये तर होईल. बघा कशा प्रकारे प्रश्न फिरवायचा. आपल्याला वाटतं की कॉईल जर अर्धी केली तर पॉवर अर्धी होईल, पण पॉवर लॉस दुप्पट होत आहे. पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. कॉईल जरी तुम्ही अर्धी केली, कॉईलचा अर्धा जरी तुकडा केला तर पॉवर लॉस दुप्पट होत आहे. आणि तेच दोन तुकडे पॅरललमध्ये जोडले असते तर, तेच दोन तुकडे जर पॅरललमध्ये जोडले असते तर पॉवर लॉस किती झाली असती, 4 टाइम्स का. याच्या पहिले सोडून आपण एक्झाम्पल आठवतं, व्यवस्थित लक्षात घ्या. तेच दोन तुकडे पॅरललमध्ये जोडले तर पॉवर लॉस 4 टाइम्स होते, आणि त्यातला अर्धाच तुकडा जर जोडला तर पॉवर लॉस 2 टाइम्स होते. अँड द लास्ट एक्झाम्पल ऑन दिस टाईप, अँड इट इज टेकन फ्रॉम AIEEE 2005 एक्झाम. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. हा एक थिअरॉटिकल पॉईंट आहे. असा हा कॉन्सेप्ट तुमच्या सिलेबसमधनं आता पुस्तकामध्ये दिलेला नाही आहे, पण या ठिकाणी मला एक्झाम्पलमध्ये दिसला म्हणून मुद्दाम त्याला इथे इंट्रोड्यूस केला आहे. जरी तुमच्या थेअरीमध्ये हा नसला तरी इथे तुमच्या तो कामाचा आहे. बघा काय म्हटलं आहे, ॲन एनर्जी सोर्स विल सप्लाय अ कॉन्स्टंट करंट इन टू अ लोड. एखादा सोर्स त्या लोडला कॉन्स्टंट करंट केव्हा सप्लाय करेल, इफ इट्स इंटरनल रेजिस्टन्स इज, तर त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती असेल तर तो कॉन्स्टंट करंट सप्लाय करेल. बघा प्रत्येक सोर्सला इंटरनल रेजिस्टन्स असतं, साहजिकच आहे. मग आता आपण जेव्हा लोड त्या सर्किटला जोडतो किंवा त्या सोर्सला जोडतो तेव्हा लोडचं रेजिस्टन्स आणि इंटरनल रेजिस्टन्स याच्यानुसार त्या ठिकाणी करंट डिलिव्हर होत असतो. काय फॉर्म्युला आहे करंट डिलिव्हरचा, I = E/R+R. बरोबर आहे. द करंट सप्लाइड बाय द सोर्स ऑफ EMF E, त्या सोर्सचं EMF जर E असेल तर एवढा करंट तो सोर्स पाठवतो. कोणामधनं, त्या रेजिस्टन्स R मधनं. मग आता लक्ष ठेवा, आपल्याला हा पाठवल्या गेलेला करंट कॉन्स्टंट पाहिजे. हा पाठवल्या गेलेला करंट कोणावर डिपेंड करतो, EMF तर फिक्स आहे, R पण फिक्स असतो. रेजिस्टन्सचे जे कोणतं लोड रेजिस्टन्स लावलेला असेल तो पण कॉन्स्टंट आहे. बदलतो काय तर इंटरनल रेजिस्टन्स बदलू शकतं. मग हा स्मॉल आरच जर 0 असेल तर, इफ द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सोर्स इज 0, काय होईल तर हा करंटचा फॉर्म्युला E/R. E म्हणजे EMF, सोर्सचं EMF कॉन्स्टंट असतं. R म्हणजे त्या सर्किटचं रेजिस्टन्स ते पण कॉन्स्टंट असतं. त्यामुळे E/R हा रेशो कॉन्स्टंट असेल, म्हणजेच करंट काय असेल, कॉन्स्टंट असेल. केव्हा करंट कॉन्स्टंट असेल, जर इंटरनल रेजिस्टन्स त्या बॅटरीचं 0 असेल तर. सो व्हॉट इज द पॉईंट, an energy source will supply a constant current into a load if its internal resistance is 0. जर इंटरनल रेजिस्टन्स 0 असेल तर कॉन्स्टंट करंट पाठवेल. आणि मला एक पॉईंट सांगा, मी आपण डिस्कस केलेला तो पॉईंट त्या पॉवर लॉसमध्ये, जर त्या सेलचं इंटरनल रेजिस्टन्स आणि लोड रेजिस्टन्स सारखे असतील तर काय होतं, सेलचं इंटरनल रेजिस्टन्स आणि अटॅच केलेला लोड म्हणजे अटॅच केलेलं सर्किट हे दोन्ही रेजिस्टन्स सारखे असतील तर काय होतं, तर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होते. आठवतो का पॉईंट.